समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. 22 फेब्रुवारी 2026 रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे देण्यात आलेला राज्यस्तरीय वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार पलूस तालुका मराठी पत्रकार संघाला प्राप्त झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय पलूस व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती सांगली यांच्या वतीने जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्रदीप कदम अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी प्रदीप कदम अप्पा होते. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवराज काटकर यांनी पलूस तालुक्यातील पत्रकारांच्या कामगिरीचे कौतुक केले. सातत्य, पाठपुरावा, धाडस, वस्तुनिष्ठ मांडणी, सत्यता या बाबींमुळे पलूस तालुका पत्रकार संघटनेला हा पुरस्कार मिळाल्याचेही सांगून भविष्यामध्ये या पत्रकार संघटनेतील पत्रकार जिल्हा व राज्य पत्रकार संघटनेमध्ये प्रतिनिधित्व करतील असा आशावादी शिवराज काटकर यांनी व्यक्त केला. यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्रदीप कदम अप्पा म्हणाले की सामाजिक, शैक्षणिक तसेच शासकीय क्षेत्रात पलूस तालुका पत्रकार संघाने सर्वांना सोबत घेऊन केलेले कार्य कौतुकास्पद आहे. हा पत्रकार संघ राज्यस्तरापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारालाही पात्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकारितेच्या माध्यमातून शिवराज काटकर यांच्या रूपाने सांगली जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. पत्रकारांना हक्काचे ठिकाण असणे आवश्यक असून पलूसमध्ये पत्रकार भवन उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पलूस शहरात जागेची काहीशी अडचण असली तरी तालुक्यातील ग्रामीण भागात योग्य जागा उपलब्ध होऊ शकते. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत आणि पत्रकार भवन उभारणीसाठी आजपासूनच निधी संकलनाला सुरुवात करावी असं आवाहन त्यांनी केले. या उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून त्यांनी स्वतःकडून 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. येत्या काळात हा निधी 50 लाखांपर्यंत पोहोचेल आणि देखणे पत्रकार भवन उभारले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान उपस्थित सर्व पत्रकारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय पलूस व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती सांगली यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत संजय शिंदे यांनी केले. पत्रकार तुकाराम धायगुडे यांनी प्रास्ताविक केले तर अभिजित सावंत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सविता साळुंखे पाटील व दीपाली जगदाळे यांनी केले. यावेळी घनश्याम मोरे, प्रवीण शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला चंद्रकांत क्षीरसागर, प्रवीण शिंदे, मोहन राजमाने, तानाजीराजे जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.